गाईज व्हॉट्सअप सोलापूरकर. तर गाईज स्वराज थोडं कामात असल्यामुळं मी करते. आपलं काम चालू आहे, हे आपला मायक्रो प्रोजेक्ट आहे. व्हॉट्सअप सोलापूरकर सध्याला कामात आहे त्यामुळे तिने इंट्रो कराली. तर गाईज आता याला कलर द्यायचा आहे. सो हे बघा मित्रांनो, आपला ही आहे गिअरलेस ट्रान्समिशन आपला प्रोजेक्ट. असं काहीतरी आपला प्रोजेक्ट आहे. आणि ही इकडे लेडीज हॉस्टेल हिच्या रूमवर ठेवलं. आणि मग त्यानंतर इथं आणून ठेवलं. आता कलर मारायचा आहे. यो व्हॉट्सअप सोलापूरकर, हिला तुम्ही ओळखत असाल. प्रतीक्षा आपली, चिकू आपली, हिनं आज आपलं व्लॉग इंट्रो केले. तू सांग, तू कुठून बिलॉंग करतेस? काय गाईज मी लातूर वरून बिलॉंग करते. मला बी लातूरकर म्हणतात. भाषेवरनं कळलं असेल. येऊला लाव, जाऊला लाव, आवला लाव, पिवला लाव, येऊला लाव, जाऊला लाव. मी बोलत नाही रे तसलं. पण आता सोलापूरचं वारं लागलं हिला. लागले आला अथर्वाला पेंट घेऊन. काय काय आणलाय बघा, डब्बा बघू काय काय आणलाय. उघड. हे आहे काळा डस्ट टेम्पर. काय ही ब्रश, 2 ब्रश, कापड आहे. आज भरपूर हात काळा होणार आहे आपला. अरे पूर्ण घराला पेंट देण्याची बादली आणलाय बघा ना. घराला दिलं का त्यामध्ये उरलेलं आणलं. हे आपल्या शाफ्टला कलर द्यायचा आहे. अजून कापूस बिपूस काय आणला? हा ते सांगतो हे नंतर आहे. गाईज कलर मारणं चालू झालंय. ये हमारे मजूर है दोनों जन. आपण ब्रशनी हॅलो आईदा ब्रशनी कलर मारायला लागला. आता आपण फक्त वरच्या फ्रेमला कलर मारायचा आहे. मार की बे. बिअरिंग्स आणि शाफ्टला हमको सिखा रिया है. कलर नाही मारायचा. मजुरी. तर गाईज आता प्रतीक्षा कलर करायले. जबरदस्ती करवायलेत गाईज. काय जबरदस्ती, माझ्या हातात ब्रश काढून घेतले आणि वरनं मलाच काम चुकार म्हणते. कसं मारायले? गुडघ्यावर बघा, एकाच गुडघ्यावर म्हाताऱ्यावानी. इथं सगळं इथं कलर राहिलंय पूर्ण. नीट करा. लगेच किती शाने झाले दोघे. आता आपलं ऑलमोस्ट अर्ध्याचं म्हणजे वरवरचं झालंय. आता त्याच्या बॉटमला इकडं आणि इकडं पण कलर मारायचा आहे. ये देखो गाइस ब्रश. जय बजरंग बली. पण कॉलर ट्यून कोणाची आहे? उमऱ्याला कलर टुंटुलाय माहिती आहे ना उमऱ्या. ब्लॉग मध्ये झाले उमर काय नाही तुला वेड्यात काढायले. आणि ते आतिंगवादीचं काय टाकलं त्याला कसलं तुला माहिती त्याला का? माहिती. तर गाईज आमचा प्रोजेक्ट झालेला आहे पूर्ण. कलर फायनल लुक देऊन हे बघा. फायनल लुक आहे आपला असा आलाय. एक सुद्धा टक्क्याचं ह्याच्यामध्ये याचं योगदान नाही. उगाच पुढे करायची सवय. झालाय का ब्रश हात बीत काळा पडले. अर्ध्याच्या वर मी केलं. हिनं एक व्हिडिओ काढली नाही शांत हो मला. बाजूला. चल अर्ध्याच्या वर मी केलं. गाईज बघू शकता तुम्ही. ह्याचं काम बिम तर सांग त्यांना. हे बघा, ही आपलं गिअरलेस ट्रान्समिशन पॉवर सिस्टीम विथ एल्बो मेकॅनिझम. म्हणजे हे काय काम करते की पॉवरला 90 डिग्री मध्ये ट्रान्समिट करते. आता हे कुठे यूज होते? आता हे कुठे यूज होते तर आपले शिप मधले टेलिस्कोप मध्ये यूज होते आणि क्लॉक टॉवर मध्ये यूज होते. आपलं लंडनचं क्लॉक टॉवर बिग बेन तिथं यूज होते. आणि शिपच्या प्रोपेलर शिपच्या प्रोपेलर. जा बस गाईज बस. मला सांगणार काय एवढे अभ्यास करणारे आपला कोणीच पडणार नाही. चला कुठे ठेवायचं? आमचे गार्ड्स आमचं सहकार्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे देखो गाईज, ताकद यू. चला ओके गाईज, आता तिथं उन्हामध्ये ठेवूत हे हॉस्टेलच्या खाली ठेवून गायब व्हायचं जिकडं तिकडं. गाईज आमचं सगळं झालंय. आता आम्ही हॉस्टेलच्या पुढं आहोत. आणि हॉस्टेल बद्दल आम्ही चर्चा करायला. आतमध्ये काय काय असतंय, कसं असतंय, इंटेरियर काय. आज पॉवर ट्रान्समिशन. ओके गाईज, आपला सीपीपीचा गिअरलेस पॉवर ट्रान्समिशन. गिअरलेस पॉवर ट्रान्समिशन. बिना गिअर. विदाउट गिअर ते आपलं काय असेल ते कलर करून झालेलं आहे सध्याला. आणि हॉस्टेल बाहेर ठेवलंय. आणि तिथले गॉड बीड एकदम मस्तपैकी सपोर्टिव्ह होते. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. हा व्लॉग इथंच संपवतो. म्हणजे 3 वर्ष कॉलेज घालवले, पण कॉलेजमध्ये ऑफिशियल पहिला व्लॉग आत्ता करायलो. टाइम भेटला नाही ना. टाइम भेटला नाही. बाकीचे पण कॉल वगैरे. बाकीचे चला तात्पुरता गुड बाय. आता भेटूया आपण 19 एप्रिलच्या व्लॉग व्लॉगमध्ये.